नमस्कार मित्रांनो, आयस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण संपूर्ण विज्ञान किंवा जनरल सायन्स याचं पार्ट 2 बघणार आहोत. बघा, हा सामान्य विज्ञान आहे. आपण याच्यामध्ये संपूर्ण विज्ञान याच्यासाठी नाव दिलंय की 5वी ते 10वी पर्यंतच्या ज्या पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ते फिजिक्सच्या असू द्या, केमिस्ट्रीच्या असू द्या किंवा बायोलॉजीच्या असू द्या, त्या सगळ्या आपण इथे कव्हर अप करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला जे घेतलं आहे ते फिजिक्स म्हणजे ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो त्याच्या कन्सेप्ट आहे. आणि ही सिरीज सगळ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ग्रुप डी म्हणू शकता, एनटीपीसी, एमपीएससी किंवा स्टेट लेवलचे कोणते एक्झाम असू द्या, त्याच्यासाठी आपण ही सिरीज बघू शकतो. ओके, चला तर आता स्टार्ट करूया. बघा, याच्या आधी आपण एस आय युनिट म्हणजे काय ते सगळं काही बघितलं होतं. आता आपण स्टार्ट करणार आहोत की लांबी, जो आपला टॉपिक उरलेला होता की लांबी पासून आपण स्टार्ट करणार आहोत त्याचं बघूया. ओके, लांबी म्हणजे काय आपण सगळ्यात पहिले बघूया. ओके, लांबी म्हणजे काय होतं की कोणत्याही दोन बिंदूमधील अंतराला लांबी असे म्हणतो. ओके, समजा इथं एक हा बिंदू आहे आणि दुसरा बिंदू हा आहे, तर ह्या दोघांमध्ये जो डिस्टन्स आहे, ओके, किंवा याच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण असं म्हणतो की लांबी आहे. ओके, तर ही झाली त्याची लांबी. तर ह्या पद्धतीने आपण म्हणतो. आणि लांबीचं एकक काय आहे? बघा, कोणतीही लांबी आपण जी मोजतो ती कशामध्ये डिनोट करतो किंवा कशामध्ये दाखवतो, ती ती असते मीटरमध्ये. ओके, जसं की आता ही लाईन आहे, आपण म्हणतो 1 मीटरची लाईन आहे. ओके, तर मीटर हे कोणतं आहे? एम के एसचं एकक आहे. आपण बघितलं की एम के एस पद्धत म्हणजे काय, एम के एस, त्याच्यानंतर सी जी एस ही पद्धत बघितली, आणि मोस्ट इम्पॉर्टंट जी आहे ती एस आय. ओके, तर ह्या पद्धती लक्षात ठेवा. आपण याच्या मागच्या टॉपिकमध्ये कव्हर अप केलं आहे. तर याच्या मीटर हे कसलं एकक आहे? एम के एस पद्धतीमधलं एकक आहे. आता पुढचं आहे की आता आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट ज्या बेसिक टर्म्स आहे ते बघून घेऊ आपण. मीटर पट्टी. ओके, मीटर मोजपट्टीवर सेंटीमीटर व मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. तिच्या साहाय्याने 1 mm पर्यंत लघुत्तम माप घेता येते. हे तर आपल्याला माहितीच असेल. ओके, की लिस्ट काउंट आपण ज्याला म्हणतो किंवा लघुत्तम माप. ओके, ज्याला आपण म्हणतो लिस्ट काउंट. तर मीटर पट्टीचं लिस्ट काउंट किती असतं? आपण 1 mm पर्यंत आपण मोजू शकतो. ओके, त्या छोट्या छोट्या रेषा असतात बघा. 1 सेंटीमीटर मध्ये अशा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 या पद्धतीने. तर याचा लिस्ट काउंट जो येतो आपला तो 1 mm चा असतो. एखाद्या मापन साधनाने जे बिनचूक लघुत्तम मापन घेता येते त्या लघुत्तम मापला त्याचे लघुत्तम माप किंवा लिस्ट काउंट, आपण ज्याला लिस्ट काउंट, आता मी तुम्हाला जे काही सांगितलं ते दोन गावातील अंतर एक किलोमीटर मध्ये मोजतात. ओके, जसं की आपण म्हणतो की दोन शहरामधलं अंतर, जसं की पुणे मुंबई. ओके, हे दोन शहर घेतले आपण. मुंबई यांच्यामधलं अंतर काय आहे? 184 किलोमीटर किंवा 185, काही रफली आपण घेऊ शकतो. आपण हे किलोमीटर मध्ये दाखवतो. म्हणजे मोठं जर अंतर असेल तर आपण किलोमीटर मध्ये दाखवतो, छोटं जर डिस्टन्स असेल तर, छोटं अंतर असेल तर मीटर मध्ये दाखवतो. ओके, या पद्धतीने. आणि लहानात लहान अंतरचे मापन आणि सगळ्यात लहान जे अंतर असतं, जे मायक्रॉन मध्ये असतं किंवा जे च्या खाली असतं, ओके, ते आपण स्क्रू प्रमापी त्याला म्हणतो. आणि व्हर्नियर कैवार असं यांचं नाव आहे. या मापनाने आपण साधन करता येतं. ओके, या संधाने आपण त्यांचं माप घेता येतं. ओके, आता पुढे बघा. आता याचे काही टर्म्स आपण बघणार आहोत की लांबीचे एस आय पद्धतीत एकक आपण जे बघितलं, एम के एस पद्धतीत लांबीचं एकक आहे मीटर, बरोबर. आणि एस आय पद्धतीत पण तेच आहे, मीटर. ओके, जे एस आय पद्धत आहे जे सर्व जगभर वापरली जाते तिथं आहे मीटर. मीटर म्हणजे काय? तर ते इसवी सन 1889 मध्ये, आपण आता याचं थोडंसं हिस्ट्री बघूया. 89 मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय वजन आणि मापन संघटनेच्या संग्रहात ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम या मिश्र धातूच्या पट्टीची लांबी होय. ओके, तर आता काय केलंय माहितीये का, पूर्ण जगभर एका ठिकाणी पॅरिस मधली जी आंतरराष्ट्रीय वजन आणि मापन संघटना आहे त्यांनी काय केलं, एक पट्टी बनवली. ओके, ही पट्टी ज्याला आपण म्हणतो प्लॅटिनम आहे, प्लॅटिनम आणि इरॅडियम ह्या दोन धातूंनी बनवलेली ही पट्टी आहे. आणि ही पट्टी त्यांनी काय केली, मिश्र धातूची एक पट्टी बनवली जिची लेंथ आहे ती 1 मीटर. ओके, आणि ही पट्टी काय केली त्यांनी, ही पट्टी बनवली आणि जी 273.16 केल्विन आणि 1 बार दाब अशा वातावरणात जतन करून ठेवली आहे. ओके, आणि ही जिथं ठेवली आहे तिथं प्रेशर आणि टेम्परेचर हे स्टँडर्ड कंडिशन, याला स्टँडर्ड एस टी पी कंडिशन म्हणतो. लक्षात ठेवा, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर ही कंडिशन असते, त्या कंडिशनला ठेवले आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्याच मिश्र धातूची का घेतली आणि ह्या टेम्परेचरला का ठेवली? बघा, कोणताही आपण धातू घेतला किंवा साधा आपल्या लोखंडाची पट्टी घेतली, तर जसं टेम्परेचर चेंज होतं, म्हणजे उन्हाळ्यात आपल्या इथं खूप जास्त टेम्परेचर असतं. ओके, तर काय होतं की पट्टीची लांबी वाढते.
ओके. आणि थंडीचे दिवस असेल तर पट्टीची लांबी कमी होते. ओके. ही मध्ये कमी होते. लक्षात ठेवा, मध्ये कमी होते. ही आपल्याला लगेच डोळ्याला दिसून येत नाही. पण ही लांबी कमी होते. समजा आता एखादी वस्तू असेल जी आपल्याला प्रिसाइजली म्हणजे खूप महाग असेल ती वस्तू. ओके. तिथं 1 चाही खूप जास्त इफेक्ट होतो. बरोबर. तर अशा ठिकाणी आपल्याला तो खूप मोठा लॉस होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपण काय केलंय की एक स्टँडर्ड पट्टी बनवली. कोणती? प्लॅटिनम इराडियम. बघा हा मेटल असा आहे की हा कोणत्याही टेम्परेचरला किती टेम्परेचर वाढलं तरी याचं जे एक्सपान्शन आपण जे म्हणतो ज्याची लेंथ वाढते ते लवकर वाढत नाही. ओके. तर त्याच्यामुळे याची स्टँडर्ड लेंथ जी असणार ती 1 मीटरची 1 मीटरच असेल, ती वाढणार नाही. आणि तसंच याला ठेवलं कुठे आहे की स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशनला, की तिथलं टेम्परेचर आणि प्रेशर एक चेंज होणार नाही एकाच टेम्परेचरला आणि कंडिशनला. मग आपण काय करतो की ज्या स्टँडर्ड पट्ट्या राहतात, ओके, ज्या काही आपल्याकडच्या पट्ट्या राहतात, या पट्टीसोबत कंपेअर करतात, याची साईज काउंट करतात, याला एंड टू एंड मॅच करतात, तर आपली पट्टी बरोबर आहे का नाही ते कॅल्क्युलेट करतात. याला म्हणतो कॅलिब्रेशन. लक्षात ठेवा, याला म्हणतो आपण कॅलिब्रेशन. ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात तिथे कॅलिब्रेशन होत असतं. असं स्टँडर्ड कॅलिब्रेशन करावंच लागतं, त्याच्याशिवाय बाकीचे पार्ट तिथून पुढे जात नाही. ओके. याला क्वालिटी चेकिंग म्हणतो आणि स्टँडर्डायझेशन म्हणतो आणि ते कॅलिब्रेशन मध्ये येतं. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की यांनी ही लक्षात ठेवा प्लॅटिनम इरॅडियमची पट्टी आहे, पॅरिसमध्ये संग्रहित करून ठेवली आहे. आता 1883 मध्ये मीटरची व्याख्या काय होती की प्रकाशाने अंतराळात 1/299, 792 आणि 458 सेकंदात पार केलेले अंतर म्हणजे 1 मीटर होय. बघा आता इथे काय दिलं यांनी, ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. ओके. तर 1983 ची गोष्ट आहे. 1983 च्या साली काय कन्सिडर करायचे बघा. इथे काय इम्पॉर्टंट होतं की पहिले आपल्याला प्रकाशाचा वेग तर आपल्याला माहिती आहे. प्रकाशाचा वेग आपण म्हणतो की तो आहे 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. ओके. म्हणजे एका सेकंदामध्ये प्रकाश हा 3,00,000 किलोमीटर जातो. तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे काय, की समजा 1 किलोमीटर जाण्यासाठी प्रकाशाला किती वेळ लागेल? तो लागणार 1/3,00,000 किलोमीटर. बरोबर. 1/3,00,000 किलोमीटर. तर ह्या पद्धतीने हे झालं 1 किलोमीटरसाठी. आता आपल्याला काढायचं आहे की 1 मीटरसाठी. 1 किलोमीटर म्हणजे किती? किती मीटर होतात? हे होतात 1 × 1000 होतात. बरोबर. 1000 मीटर. तर त्याच पद्धतीने आता हे आपल्याला काय करावं लागेल की 1,00,000 भागिले एवढे येणार. त्याच्यानंतर हे 1000 इथं गुणिले इकडे जाऊन भागिले होणार. परत हे 3 शून्य वाढणार. बघा तुम्ही ह्या संख्या समजा चेक केल्या, यांचे 3 ग्रुप केले तर सेम 3 × 3 हे बघा, हे 3 × 3 3 × 2 = 6, 6 आणि 2 8. इथं पण 3 × 3 3 × 2 = 6, 6 3 आणि 6 9. ओके, सॉरी. ह्यात 9 9 9 9 चा गट होतोय. तर इथून आपल्याला काय कळतंय की 1 मीटर, तर आपण काय कन्सिडर केले, एका सेकंदात प्रकाश 3,00,000 किलोमीटर जातं. तर 1 किलोमीटर जाण्यासाठी प्रकाशाला किती वेळ, एक मीटर जाण्यासाठी 1/3,00,000 केलं तर आपल्याला ते 1 मीटरची व्हॅल्यू भेटणार आहे. याच पद्धतीने हा 3,00,000 नसून हा बघा 2,99,000. बघा इथं समजा तुम्ही डॉट दिला तर ऍक्च्युली प्रकाशाचा वेग आहे 2,99,792, पण आपण तो कन्सिडर करतो अप्रॉक्सिमेट करून 3,00,000 किलोमीटर. तर ह्या पद्धतीने पहिले कन्सिडर करायचे, पण ते आता ती व्याख्या चेंज केली त्यांनी आणि ते ह्या पद्धतीने केलं. तसेच मीटर म्हणजे काय असतं, क्रिप्टॉन नारंगी रंगाची प्रकाशाची तरंग लांबी. जी प्रकाशाची तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ म्हणतो आपण, क्रिप्टॉन ऑरेंज याचं जी वेव्हलेंथ आहे ती आपण 1 मीटर कन्सिडर करतो. मोठ्या प्रमाणावरील एकक. ओके. जे लांबीचं एकक आहे मोठ्या प्रमाणावर, त्याला आपण म्हणतो 1 प्रकाश वर्ष. ओके. हे मोस्टली एक्झाम मध्ये विचारलं जातं. 1 प्रकाश वर्ष. 1 प्रकाश वर्ष म्हणजे काय की मग इथे त्यांनी किलोमीटर दिले. पण 1 प्रकाश वर्ष म्हणजे काय की एका प्रकाशाच्या किरणाने एका दिवसात, ओके, एका वर्षात जेवढं अंतर कापलेलं असतं, म्हणजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी प्रकाशाला जेवढं किलोमीटर तो ट्रॅव्हल करतो, ओके, ते सगळं एका वर्षात तो जेवढं ट्रॅव्हल करतो त्याला 1 प्रकाश वर्ष म्हणतो. एवढं डिस्टन्स असतं ते. ओके. तसं आपण ते कन्सिडर करतो. आता पुढचं बघूया आपण की मीटरवरून कोणते कोणते एकक आले. ओके. समजा 1 किलोमीटरला आपण काय लिहितो, आपण लिहितो 1 किलोमीटर म्हणजे 1,000 मीटर. ओके. हे कन्वर्जन लक्षात ठेवा, हे कधीही कामात येतं. किलो किलो ज्या वर्डला किलो लागेल तिथं 1,000 येणार, लक्षात ठेवायचं. 1,000 मीटर झालं. आणि 1,000 मीटर कसं डिनोट करू शकतो हे मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलंय. एकावरती 3 शून्य आहे म्हणून 10 वरती 3 लिहायचं, 10⁻³ मीटर. ओके. या पद्धतीने आपण लिहू शकतो, इथं लिहिलंय तसं. ओके. त्याच पद्धतीने एक आता अजून काय दिलं यांनी, 1 सेंटीमीटर.
ओके, 1 सेंटीमीटर म्हणजे आपण काय लिहितो? 1 सेंटीमीटर लिहितो आपण 0.01 मीटर. मीटरमध्ये डिनोट करायचं असेल तर. ओके, तर याला आपण कसं लिहितो? याला लिहिणार आपण की 1 भागिले 1 2. बघा, याच्या दशांश नंतर 2 घरं आहे म्हणून 1/100 होणार हे, आणि 1/100 आपण कसं लिहितो? हे 100 खाली आहे, वरती जाताना हे काय होणार? 10⁻². ओके, हे एकावरती 2 शून्य, इथे एकावरती 2 शून्य, तर या पद्धतीने आपण ते लिहितो. त्याच्यानंतर 1 mm या पद्धतीनेच लिहितो 1/1000 मीटर, आणि 1000 हे खाली आहे, हे वरती जाताना 10⁻³ होणार मीटर. या पद्धतीने लक्षात ठेवा, हे जे कन्वर्जन आहे हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जे काही आपल्याला एक्झाम मध्ये कामाला येतात. ओके, आता विविध शास्त्रात जे अंतर मोजण्यासाठी ते वापरण्यात येणारी एकके आहे, ती काय आहे? दैनंदिन व्यवहारामध्ये जी काही वापरतो आपण ती वापरतो सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर. जसं तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये सांगतात की एखादं गाव दुसऱ्या गावापासून किती किलोमीटर आहे ते सांगतात. मीटर जो काही कपडा वापरतात तुम्ही, घराची लांबी मोजतात, जे काही असतात ते सगळं काही मीटरमध्ये, आणि सेंटीमीटरमध्ये आपण समजा काही ड्रॉइंग करत असो ते सेंटीमीटरमध्ये करतो. त्याच्यानंतर खगोलशास्त्र. खगोलशास्त्रामध्ये म्हणजे जे काही सूर्याचा, चंद्राचा किंवा ताऱ्याचा अभ्यास करतात, तर ते त्यांचं डिस्टन्स सांगण्यासाठी की सूर्याचं पृथ्वीपासूनचं डिस्टन्स किती आहे, ते 1.5 प्रकाश वर्ष. अच्छा, प्रकाश वर्षात एक्झाम्पल देतोय मी, प्रकाश वर्षात सांगतात. पुढचं आहे सूक्ष्म जीवशास्त्र. जे काही जीवशास्त्र आहे, ज्याला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो, तर याच्यामध्ये काय करतात? जे काही बायोलॉजी अमिबा असतात, बाकीचे जे काही घटक असतात, त्यांचं जे साईज असतं ते मायक्रॉन्समध्ये असतं, किंवा अँगस्ट्रॉममध्ये असतं. ओके, पुढचं आहे जीवशास्त्र. बायोलॉजीमध्ये मायक्रॉनमध्ये, मिलीमीटर, मिली मिलीमीटरमध्ये आपण जे काही वस्तू असतं ते मोजतो. सागरशास्त्र म्हणजे जे काही समुद्राचा जे अभ्यास करतात. समुद्राचं लक्षात ठेवा, आपण जे काही डिस्टन्स मेजर करतो फॅदम आणि नॉटिकल माईल. ओके, नॉटिकल माईल असतं, नॉटिकल माईल हे पण लक्षात ठेवा. जे समुद्रातलं डिस्टन्स असतं, पाण्यातलं डिस्टन्स, ते नॉटिकल माईल याच्याने दाखवतो आपण. आणि अणुशास्त्र म्हणजे जे काही न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असते त्याच्यामध्ये अँगस्ट्रॉम आणि फेम्टोमीटर ह्या 2 टाईपचे एकके वापरले जातात डिस्टन्स मोजण्यासाठी. ओके, आता पुढचं बघूया आपण. वस्तुमान म्हणजे काय? आपण पहिलेच बघितलं होतं. वस्तुमान म्हणजे काय की एखादा पदार्थ असेल. ओके, समजा हा पदार्थ आहे आपल्याकडे, हा एक चौकोनी पदार्थ आहे, आणि याच्यामध्ये जे काही द्रव्य संचय. ओके, द्रव संचय नाही म्हणत आहे आपण, द्रव्य संचय म्हणजे याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहे त्याचं किती वजन भरणार आहे त्याला आपण म्हणतो काय? वस्तुमान म्हणतो. तर पदार्थातील द्रव्य समुच्चयास वस्तुमान असे म्हणतात, आणि याचे एकक आहे, वस्तुमानाचे एकक आहे केजी. ओके, ज्याला आपण किलोग्रॅम म्हणतो. तर याच्यामध्ये अजून आपल्याला कन्वर्जन काय दिलंय की आपण कधी कधी टन ही संज्ञा यूज करतो. ओके, टन म्हणजे काय? 1 टन म्हणजे किती होतं? ते होतं 1000 kg होतं. आणि 1000 kg आपण कसं डिनोट करू शकतो? 10 वर 3 शून्य, एकावर 3 शून्य म्हणजे 10⁻³ kg. ओके, म्हणजे 1 टन होतं. त्याच्यानंतर अजून काय आहे की 1 क्विंटल आपण म्हणतो. ओके, 1 क्विंटल पण आपण म्हणतो. क्विंटल म्हणजे किती? 100 kg. ओके, हे पण लक्षात ठेवा. 1 क्विंटल म्हणजे 100 kg. हे कसं डिनोट करतो? 10⁻²kg. त्याच्यानंतर अजून काय आहे की 1 ग्रॅम. 1 ग्रॅम आपण कसं डिनोट करतो? 1/1000 kg. म्हणजे आपण याला काय डिनोट करू शकतो? 10⁻³ kg. या पद्धतीने आपण दाखवू शकतो. ओके, हे लक्षात ठेवा. टन, क्विंटल काय असतं, कारण एक्झाम्पल मध्ये आपल्याला सॉल्व्ह करताना हे टन किंवा क्विंटल मध्ये देतात, त्याच्यामुळे आपल्याला ते केजी मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके, आता पुढे बघा. आता 2 टाईपचे आपल्याकडे राशी असतात. एकाला आपण म्हणतो अदिश राशी आणि दुसरं असतं सदिश राशी. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये एकाला स्केलर म्हणतो आणि दुसऱ्याला वेक्टर म्हणतो आपण. अदिश राशी म्हणजे काय? जी भौतिक राशी केवळ परिणाम दिल्याने पूर्ण व्यक्त होते तिला अदिश राशी म्हणतात. ओके, आता ही झालं अदिश राशीचे एक्झाम्पल. लांबी, वस्तुमान, आकारमान, काल, तापमान, चाल, घनता इत्यादी राशींना अदिश राशी असं म्हणतात. बघा, आणि सदिश राशी म्हणजे काय? जी भौतिक राशी पूर्ण व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हीची आवश्यकता असते. बघा, सिंपल मध्ये आपण लक्षात घेऊया की तुम्हाला समजा अदिश राशी आणि सदिश राशी कशी ओळखायची? अदिश म्हणजे ज्याला दिशाची गरज नाहीये. ओके, अदिश आपण ज्याला आदिश म्हणतो ते अदिश. अदिश राशी म्हणजे जिला दिशाची गरज नाही. जसं की तुम्हाला एखाद्या वस्तूचं वस्तुमान विचारलं. ओके, त्याचं वजन किती आहे? तर आपण असं सांगतो का त्याचं पूर्वेला वस्तुमान 10 kg आहे. बघा, इथं हा एखादा चौकोनी बॉक्स पडलाय. तुम्हाला विचारलं की याचं वस्तुमान किती आहे? तर तुम्ही काय सांगणार की याचं वस्तुमान आहे 10 kg. ओके, किंवा याचा मास किती आहे? तर तुम्ही सांगणार 10 kg आहे.
5 केजी सांगणार, पण तुम्ही हे सांगताना असं सांगणार की याचं की पूर्वेकडे वस्तुमान 10 केजी आहे किंवा पश्चिमेकडे 10 केजी, उत्तरेकडे 10 केजी, काही गरज नाही काही सांगण्याची. ओके, तुम्ही फक्त सांगणार की त्याचं वस्तुमान 10 केजी आहे. त्याचप्रमाणे एखादा लोखंडाचा तुकडा इथं पडलाय. ओके, याला आपण हीट केलं. हीट केल्यानंतर तुम्हाला विचारलं की याचं टेम्परेचर किती आहे, की याचं तापमान किती गेलंय, तर तुम्ही सांगणार 30 डिग्री सेल्सिअस गेलंय किंवा 40 डिग्री सेल्सिअस गेलंय. ओके, तर हे टेम्परेचर सांगताना तुम्ही एखादी दिशा सांगितली की नाही नाही याचं वरती जे म्हणजे याचं टेम्परेचर आहे पूर्वेला 10 डिग्री सेल्सिअस किंवा पुढे 10 डिग्री सेल्सिअस, मागे 20 डिग्री सेल्सिअस, असं आपण सांगत नाही. ओके, म्हणजे कोणतीही दिशा किंवा डायरेक्शन देण्याची इथे गरज नसते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय इथे, जे काही आपल्याला दाखवायचं असतं की इथे कोणताही दिशा देण्याची गरज नाही. त्याच पद्धतीने आपण लांबी घेऊ शकतो. लांबी आपण सांगताना बघा, एखाद्या वस्तूची लांबी तुम्हाला विचारले की त्या एखाद्या घराची लांबी किती, तुम्ही सांगतात की 20 मीटर आहे. 20 मीटर तुम्ही असं सांगतात की हे पूर्वेला 20 मीटर किंवा पश्चिमेला 20 मीटर. म्हणजे असं लक्षात ठेवा की कोणत्याही वस्तूला किंवा कोणताही तुम्ही एकक सांगत असाल, जर तिथं दिशेची गरज नसेल किंवा दिशा एक्सप्लेन करायची गरज नसेल, तर ती राशी जी असते तिला आपण अदिश राशी असं म्हणतो. तर याच्यामध्ये कोणते कोणते येतात लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले ते लांबी. आपण आपल्या डोक्यात बघा, तुम्ही एकदम इझिली कन्सिडर करू शकतात. याच्यामध्ये खूप मुलं कन्फ्युजन करतात. त्याच्यामुळे सांगतोय की जस्ट आपण बघायचं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किंवा पुढे, मागे अशी कोणती दिशा लावून तुम्हाला सांगावं लागतं का लांबी सांगताना? नाही. तर ह्याच पद्धतीने वस्तुमान केजी मध्ये सांगताना 10 केजी तुम्ही असं सांगता का पूर्व पश्चिमेला? हे पण सांगत नाही. आकारमान म्हणजे व्हॉल्यूम, व्हॉल्यूम सांगतानाही तुम्हाला असं काही लागत नाही. तुम्ही फक्त मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब याच्यामध्ये सांगतात. ओके. काल म्हणजे वेळ, वेळ सांगताना तुम्ही असं सांगता की पूर्वेला 2 मिनिटं गेला, पूर्वेला 2 मिनिटं आहे, पश्चिमेला 3 मिनिटं आहे, असं काही सांगत नाही. आपण डायरेक्टली सांगतो हा 2 मिनिटं त्याला टाइम लागतोय. ओके. त्याचप्रमाणे टेम्परेचर आलं. टेम्परेचर तर आपण केलं. चाल, घनता आणि ह्या गोष्टी आपण पुढे बघूया. यांना आपण अदिश राशी असं म्हणतो. त्याच पद्धतीने बघा, जे सदिश राशी असतात, सदिश राशी. ओके. सदिश म्हणजे ज्याला दिशेची गरज आहे, त्याला आपण म्हणतो सदिश राशी. सदिश राशीमध्ये येतं विस्थापन येतं. ओके. विस्थापनावरती आपण बघूया. विस्थापन म्हणजे काय, एखादी वस्तू इथं आहे आणि ती दुसऱ्या जागेवरती गेली तर ती विस्थापित झाली, एका जागेवरून दुसऱ्या जागी गेली. तर तुम्हाला सांगावं लागतं की एक वस्तू, एक माणूस, बघा तुम्ही ते एक्झाम्पल बघितलं असेल की राम त्याच्या घरापासून 400 मीटर पुढे गेला, 400 मीटर दक्षिणेकडे गेला. ओके. तिथून तो पूर्वेकडे वळाला, नंतर तो पश्चिमेकडे वळाला, नंतर डाव्या साईडला, उजव्या साईडला. तर इथं सांगताना तुम्हाला दिशा दाखवावी लागते. ओके, राम त्याच्या घरापासून 400 मीटर दक्षिणेकडे गेला. तर इथं तुम्हाला सांगताना याला काय म्हणतो आपण, विस्थापन म्हणतो. ओके, 400 मीटर त्याचं विस्थापन झालंय. तर विस्थापन दाखवण्यासाठी, ह्या गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला दिशेची गरज असते. जे काही दिशा आपण त्याला दाखवतो त्याला आपण म्हणतो विस्थापन. याचप्रमाणे लक्ष, अदिश राशी कोणत्या, सदिश राशी कोणत्या, अजून काही एक्झाम्पल मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये एक्सप्लेन करेल. पुढे ते आपण बघूया. ओके. आता बघा, सगळ्यात पहिले क्षेत्रफळ. क्षेत्रफळ याची क्षेत्रफळ म्हणजे काय, ज्याला आपण एरिया म्हणतो. एरियाचं सूत्र काय, लांबीचा वर्ग. लांबीचा वर्ग, लांबी कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर मध्ये, तर मीटरचा वर्ग होणार. ओके. आणि आपण बघितलं की लांबी ही अदिश राशी की सदिश आहे, लांबी ही अदिश राशी आहे, म्हणजे ही पण जाणार अदिश राशी. ओके. त्याच्यानंतर घनफळ. घनफळ म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे कसं आहे, तर लांबीचा वर्ग, लांबीचा क्यूब. ओके, ज्याला लांबीचा घन असं म्हणतो. आणि लांबी कशात डिनोट करतो, मीटर मध्ये, तर त्याचं एकक जे झालं मीटर क्यूब. आणि हे पण काय होणार, हे पण होणार अदिश राशी. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा की घनता. घनता, आता घनताला आपण म्हणतो डेन्सिटी. घनताचं फॉर्म्युला लक्षात ठेवा, वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान भागिले आकारमान हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि वस्तुमान आपण बघितलं की केजी आपल्याला डिनोट करण्यासाठी दिशेची गरज असते का, नाही. त्याचप्रमाणे आकारमानसाठीही नसते. तर केजी पर, बघा वस्तुमानचं जे हे होतं, युनिट होतं केजी, डिवायडेड बाय आकारमानचं मीटर क्यूब. ओके. तर केजी पर मीटर क्यूब हे आलं, ही पण अदिश राशी झाली. त्याच्यानंतर वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे एका कालावधीत कापलेले अंतर. आता आपण बघितलं जे टाइम होता, टाइम पण अदिश आहे. त्याच्यानंतर लेंथ किंवा मीटर हे पण अदिश आहे, म्हणजे ही पण झाली अदिश राहते, मीटर पर सेकंद. त्याच पद्धतीने त्वरण बघा, त्वरण, त्याच्यानंतर जोर, फोर्स, जो काही सांगितलंय त्यांनी ह्या पद्धतीने. ओके, हे आपण बघू शकतो आणि बाकीचे एक्झाम्पल आपण आता पुढे बघूया. आता बघा, हा पुढचा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये आपण पुढे हे पण बघणार आहोत की न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, आणि ते एक्झाम मध्ये कशी यूज करायचे. कारण बघा, RRB ग्रुप डी असू द्या किंवा कोणती एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये न्यूटनचे जे फर्स्ट थर्ड लॉ आहे आणि बाकीचे काही सूत्र आहे, त्याच्यावरती एक्झाम्पल दरवेळेस विचारले जातात. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गती.
हा जो चॅप्टर आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा वाचून बघूया की आपल्या सभोवताली अनेक गतिमान वस्तू दिसतात. सर्व प्रकारची वाहने, सजीव प्राण्यांचे चालणे, पक्ष्यांचे उडणे, हवेच्या कणांचे हलणे अशा प्रकारचे गतीचे उदाहरणे आहे. गतीची कल्पना निरीक्षण सापेक्ष आहे. एखाद्या पदार्थाच्या स्थानात दुसऱ्या पदार्थाच्या संदर्भाने सतत होत राहणारा बदल याच चलन असे म्हणतात किंवा गती किंवा वस्तूच्या निरीक्षण सापेक्ष स्थान बदल होय. चलनाचे किंवा गतीचे तीन प्रकार. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की गतीचे प्रकार आहे तीन. ओके, स्थानांतरणीय गती, परिवलन गती आणि कंपनीय गती. स्थानांतरणीय गती याला म्हणतो आपण ट्रान्सलेशनल. ओके, ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय? या गतीमध्ये वस्तूमधील प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होत असते. त्यामध्ये वस्तूचे चलन सरळ रेषेत होत असले तरी रेखीय विस्थापन आणि रेषीय विस्थापन म्हणतात. जर वक्र होत असेल तर वक्र रेषीय विस्थापन एकाच दिशेने. बघा आता स्थानांतरणीय गती म्हणजे काय? एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे गेली तर याला आपण म्हणतो स्थानांतरणीय गती. म्हणजे बघा, एखादी गाडी चालली आहे आपली ए पॉइंट पासून, ही गेली पुढे बी पॉइंट पर्यंत, बी पॉइंट पासून गेली सी पॉइंट पर्यंत आणि सी पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत गेली. तर याचं काय, स्थान बदलतंय, ओके, स्थान चेंज होत आहे, तर याला आपण म्हणतो स्थानांतरणीय गती. म्हणजे ती एका रेषेत जाते, एका सरळ रेषेत जाते, तर याला आपण म्हणतो स्थानांतरणीय गती. की कोणताही माणूस आहे तो सरळ रेषेत चालतोय किंवा एका गल्लीत चालतोय, तर याला आपण म्हणणार स्थानांतरणीय गती, की तो स्ट्रेट लाईन मध्ये चालतोय. पुढचं आहे परिवलन गती. परिवलन गतीचा अर्थ काय होतो? रोटेशनल, याला इंग्लिशमध्ये होतो रोटेशनल मोशन. यामध्ये वस्तूमधील सर्वच कण एकाच आसाभोवती परिवलन मार्गाने फिरत असतात. बघा, याचं एक्झाम्पल काय आहे की परिवलन गती. परिवलन मध्ये आपण, हा झाला सूर्य आणि सूर्यभोवती जी पृथ्वी, बरोबर, असं सर्कल राऊंड मध्ये फिरत असते, तर याला आपण काय म्हणणार? याला म्हणणार परिवलन गती. की पृथ्वीचं परिवलन काळ, आपण परिवलन काळ काढतो, बरोबर. तर परिवलन यालाच म्हणतो आपण रोटेशनल मोशन, की पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते. हा एक एक्झाम्पल येणार. त्याच्यानंतर तुम्ही पंखा घेऊ शकतात, पवनचक्की घेऊ शकतात, की हे स्वतःच्या आसाभोवती फिरतात, राऊंड मध्ये फिरतात. ज्या काही वस्तू गोल राऊंड मध्ये फिरतात त्याला आपण परिवलन गतीचं एक्झाम्पल कन्सिडर करतो. पुढचं आहे की कंपन गती. कंपन गती इंग्लिशमध्ये आपण व्हायब्रेशनल मोशन. ज्या काही वस्तू व्हायब्रेट होतात, ओके, ठराविक कालामध्ये पदार्थाच्या पुन्हा पुन्हा होणारी एकाच प्रकारची हालचाल याला कंपन गती म्हणतात. कंपन गतीमध्ये कोणतं? व्हायब्रेशन, म्हणजे तुम्हाला डबल डबल त्या गोष्टी बघायला आहेत. जसं की आपला एक जुन्या पद्धतीचं घड्याळ होतं बघा, त्याच्यामध्ये एक दोलक असायचा आणि तो ह्या पद्धतीने पुढे मागे व्हायचा. तर ही जी पोझिशन आहे तो परत परत एक घेत असतो, याला आपण म्हणतो की कंपन गती किंवा व्हायब्रेशनल मोशन. सेकंड आहे की शिवण मशीन मधली जी सुई असते ती वर खाली होत असते, एका ठराविक डिस्टन्स पर्यंत जाते, तिथून वर येते, परत खाली जाते. ओके, तर याला पण आपण काय म्हणतो? की कंपन गती म्हणतो. स्थायू किंवा द्रव पदार्थात अणूंची रेणूंची गती. ह्या पद्धतीने बघा, या पद्धतीने गती असते. त्याच्यानंतर विस्थापन, चाल आणि वेग. काय इम्पॉर्टंट आहे? विस्थापन, जसं आपण बघितलं की याला इंग्लिशमध्ये म्हणतो डिस्प्लेसमेंट. एखाद्या वस्तूचे स्थान बदलास विस्थापन असे म्हणतात. म्हणजे बघा, एखादी वस्तू इथं आहे, ए ठिकाणी आहे आणि ती गेली बी ठिकाणी, तर याला आपण म्हणणार की विस्थापन झालंय. तर ए पासून बी पर्यंत विस्थापन झालं. विस्थापन आणि अंतर यामध्ये फरक आहे. अंतर म्हणजे प्रवासात क्रमलेल्या मार्गाची प्रत्यक्ष लांबी आणि विस्थापन मध्ये मूळ स्थानापासून अंतिम ठिकाणापर्यंतच्या मार्गाची एक रेषीय लांबी. मूळ स्थान व अंतिम स्थान यांना जोडणाऱ्या किरणाने निश्चित केले जाते, म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. विस्थापनाला मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही सदिश राशी आहे. बघा, मी तुम्हाला याचं एक्झाम्पल घेऊन सांगतो की एक माणूस ए पासून निघाला, हा बी पर्यंत गेला, ओके, आणि हे डिस्टन्स होतं 10 किलोमीटर, असं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर हा गेला बी पासून बी पासून गेला सी पर्यंत गेला, याचं डिस्टन्स आहे 5 किलोमीटर. आणि परत हा सी पासून परत ह्या पॉइंट वर आला, ओके, आणि हा हा पॉइंट आहे डी, हा डी पॉइंट वर गेला, हा परत 10 किलोमीटर चालला. तर आता आपल्याला विचारलं की की हा जो माणूस आहे जो इथून निघाला होता, ओके, तर यांनी क्रमलेले अंतर किंवा यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं किंवा किती चालला, तर आपण बघितलं, ज्याला आपण अंतर असं म्हणतो. बघा, ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की अंतर जे म्हणतो, तर आपण काय करणार की अंतर किती, हा पहिले 10 किलोमीटर, नंतर 5 किलोमीटर, नंतर 10 किलोमीटर. डी पर्यंत जाण्यासाठी हा गेला 10 + 5 + 10, म्हणजे हा टोटल गेलाय 25 किलोमीटर गेलाय, ओके, डी पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आपल्याला विचारलं की याचं विस्थापन किती झालंय. ओके, विस्थापन किती झालंय? विस्थापन म्हणजे काय? लक्षात ठेवा की फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट, ओके, त्याच्यामधलं कमीत कमी डिस्टन्स आपल्याला बघायचं असतं. कमीत कमी डिस्टन्स कसं बघणार? बघा, हे असं गेलं तर त्याचं आपल्याला काही घेणे देणे नसतं. आपण काय करतो? एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो तिथून, ओके, ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केली इथून ए टू डी पर्यंत, आणि ए टू डी पर्यंत डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं किती येतं. बघा, इकडचं 5 आहे तर हा पण 5 असणार आहे,
बरोबर. हा 10 तर ए टू डी पर्यंत डिस्टन्स जे आहे ते पण 5 किलोमीटर आहे. म्हणजे विस्थापन किती झाले त्या माणसाचं, ते झाले 5 किलोमीटर झाले. ओके, हे त्याच्यातला फरक आहे, लक्षात ठेवा. विस्थापन आपण डायरेक्टली स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो तिथून, आणि तो पॉईंट कॅल्क्युलेट करतो. या पद्धतीने आपण विस्थापन काढतो, आणि अंतर म्हणजे सगळं काही, तो जिथे का काही चाललाय ते आपण कन्सिडर करतो. या पद्धतीने लक्षात ठेवा, जे काही आपण डायरेक्शन, बघा डायरेक्शन हा चॅप्टर आहे, आणि डायरेक्शन चॅप्टर मध्ये आपण जे काही कॅल्क्युलेट करतो ते असतं विस्थापन. विस्थापन आपण कॅल्क्युलेट करतो, त्या माणसाचं विस्थापन किती झालंय, आणि बाकीचे जे काही व्हेलॉसिटी असतात किंवा वेग असतात याच्यामध्ये आपण जे काही वेग कॅल्क्युलेट करतो. ओके, ते असतं अंतर कॅल्क्युलेट करतो. या पद्धतीने बघा मित्रांनो, आज आपण काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितलाय. याच पद्धतीने आपण अजून काही कन्सेप्ट पुढच्या टॉपिक मध्ये बघूया, जे जे इम्पॉर्टंट आहे न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटी आणि बाकीच्या गोष्टींवरती.